शाळेत सांगलीचा मान उंचावला। जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 प्रदान। मुंबई येथे व्हॉइस ऑफ मीडिया इंटरनॅशनल फोरम व महाराष्ट्र शासन आयुष्यमान भारत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य सोहळ्यात सांगली कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी अशोक काकडे साहेब यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2025 या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। सांगली जिल्ह्याच्या प्रशासनिक कार्याचा गौरव करणारा हा मानाचा पुरस्कार मिळाल्याने सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। हा मानाचा पुरस्कार माननीय मंत्री मंगल प्रभात लोढा तसेच आयुष्यमान भारत समितीचे अध्यक्ष ओम प्रकाश शेटे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना प्रदान करण्यात आला। जिल्ह्याच्या विकासासाठी केलेल्या प्रभावी प्रशासनिक कामगिरीची दखल घेत हा सन्मान देण्यात आला। या भव्य कार्यक्रमाला अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती। यामध्ये महेंद्र कल्याणकर, भारतीय प्रशासकीय सेवा मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण महाराष्ट्र राज्य, महेश पाटील, अपर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मुंबई, राणा सूर्यवंशी, उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते तसेच चंद्रमोहन पुप्पाला, राष्ट्रीय सरचिटणीस व्हॉइस ऑफ मीडिया हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते। तसेच माध्यम क्षेत्रातील मान्यवरांमध्ये प्रसन्न जोशी, संपादक पुढारी मराठी वृत्तवाहिनी, विशाल पाटील, संपादक लोकशाही मराठी वृत्तवाहिनी, विनोद तळेकर, संपादक NDTV मराठी वृत्तवाहिनी आणि प्रसाद काथे, संपादक जय महाराष्ट्र मराठी वृत्तवाहिनी यांची उपस्थिती लाभली। याचबरोबर व्हॉइस ऑफ मीडिया संस्थेचे संस्थापक व अध्यक्ष संदीप काळे हेही कार्यक्रमाला उपस्थित होते। यावेळी व्हॉइस ऑफ मीडिया संघटनेचे आंतरराष्ट्रीय प्रमुख गगन मोहत्रा, राष्ट्रीय कोषाध्यक्ष चेतन बंडेवार, रेडिओ विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष अमोल देशमुख, उर्दू विंगचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती मोहम्मद हारून नदवी, प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, विभागीय अध्यक्ष सचिन मोहिते, सांगली जिल्हाध्यक्ष सूर्यकांत कुकडे तसेच सांगली जिल्हा संघटक अल्ताफ खातिफ हेही उपस्थित होते। या सन्मानामुळे सांगली जिल्ह्याच्या प्रशासनिक कार्याचा गौरव झाला असून जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्या कार्याबद्दल विविध स्तरातून कौतुक व्यक्त केले जात आहे।